नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महाविकास आघाडी समन्वय समितीची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे। सध्याची राजकीय परिस्थिती, निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। हसन मुश्रीफ यांनी आणखी एक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। अप्पासाहेब नलावडे यांच्या कारखान्यांशी मुश्रीफांचा काय संबंध असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केलाय। 100 कोटींच्या घोटाळ्याचे कागदपत्र ईडीकडे सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तर ब्रिक्स इंडियाचे बेनामी मालक मतीन इंगोली हे मुश्रीफ यांचे जावई असल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि येत्या आठवड्यात तिसरा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं देखील सोमय्या म्हणाले। सरकारची दंडुकेशाही सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय। सरकारमध्ये अनेक घोटाळेबाज मंत्री असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर उद्या तिसरा घोटाळाही बाहेर काढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। दरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या सर्व आरोप प्रत्यारोपांवर भाष्य केलंय। या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे। तर अशा प्रकारची कारवाई देशात पहिल्यांदाच झाली असेल की एखादी व्यक्ती तक्रार करण्यासाठी जाते आणि त्यालाच पोलिसांकडून थांबवलं जातं, असंही फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस दबंग नेते आहेत। ते 100 अजित पवारांना खिशात घालून फिरतात। फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका असं खळबळजनक वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केलंय। किरीट सोमय्या प्रकरणावरून आज पुण्यामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर राज्यात एखादी मोठी घटना असेल तर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं जातं। मुख्यमंत्री यांना ब्रीफ केलं की नाही हे माहीत नाही। तसंच गृह विभागाचा विषय आहे, त्यामुळे ही नोटीस पाठवली असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय। किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप हसन मुश्रीफांनी फेटाळलेत। गेल्या 2 वर्षांपूर्वीच कंपनी सोडली असून 100 कोटींचा घोटाळा होईलच कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। सर्व आरोप बिनबुडाचे असून चौकशीत काहीही समोर येणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर गेल्या निवडणुकीत भाजप प्रवेशाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट देखील मुश्रीफांनी केला। प्रामाणिकपणाने काम करत आलो आहे आणि या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नसल्याची हसन मुश्रीफ यांनी स्पष्टता केलेली आहे आणि या प्रकरणी किरीट सोमय्यांविरोधात 150 कोटींचा फौजदारी दावा दाखल करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलंय। तसंच आपल्या कुटुंबियांचा या घोटाळ्याशी कुठलाही संबंध नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। हसन मुश्रीफ यांचा भ्रष्टाचार हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे, त्याचं उत्तर द्या, पहिले मग माझ्यावर आरोप करा असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। कायद्याची लढाई कायद्यानंच लढा, कोल्हापुरी चपलेनं नको असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला। केंद्र सरकारच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी खिळखिळी करण्यात येत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। गृह मंत्रालयानं केलेली कारवाई कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारवाई झाली असं म्हणणं चुकीचं असल्याचं राऊतांनी म्हटलंय। आरोप करण्याचे पुरावे असतील तर पोलीस दल किंवा इतर संस्था त्यांना पुरावे द्यावेत आणि केंद्र सरकारच्या आदेशानं असं करत असाल तर गृह मंत्रालयानं कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करावं असं देखील ते म्हणाले। कोल्हापुरात किरीट सोमय्यांविरोधातील राष्ट्रवादीचं आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज आंदोलन करणार होते, मात्र हे आंदोलन स्थगित करण्यात आलंय। सोमय्या कराडमध्ये उतरल्यानं आंदोलन स्थगित केल्याची माहिती मिळते। किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर जाण्यावर घातलेल्या निर्बंधाविषयी अद्याप काही माहिती नसून या प्रकरणी माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय। ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर कार्यक्रमामध्ये असल्यानं माहिती घेऊन प्रतिक्रिया देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। इम्पेरिकल डेटा मिळत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा घटनात्मक अधिकार नाकारू नये अशी याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सोबतच जोपर्यंत डेटा मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी मृणाल ढोले पाटील केली। तर भिवंडी ठाणे रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल वसुली बंद करण्यासाठी आंदोलन केलं होतं। तसंच खड्डे बुजवले नाही तर टोल नाका फोडण्याचा इशारा मनसेनं दिला होता। त्यानुसार आज सकाळी मनसेचे ठाणे जिल्हा सचिव संजय पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भिवंडी ठाणे रोडवरील टोल नाका फोडून आपला राग व्यक्त केला असून पोलिसांनी मनसेचे संजय पाटील यांच्यासह दोघांना अटक केली। गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी तक्रारीशी संबंधित प्रकरणात आज अंधेरी महानगर दंडाधिकारी कोर्टात सुनावणी झाली आहे। या सुनावणीला अभिनेत्री कंगना रानौतने केस ट्रान्सफरची याचिका केली आहे। त्याचप्रमाणे पुढे कोर्ट कोणतीही सुनावणी करत नाहीये। साथीदारांच्या विना
2 वेळा वॉरंट जारी करण्याबाबत कोर्टाने भाष्य केलं. बीड जिल्ह्यातील लाडेगावातील गायरान जमीन ही अतिक्रमणाच्या वादातून 25 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि या विरोधात गावकरी आक्रमक झाले असून त्यांनी आज अंबेजोगाई कळंब राष्ट्रीय महामार्ग तब्बल 1 तास अडवला होता. तर यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. गडचिरोली जंगलात अभियान राबवणाऱ्या जवानावर माओवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्याला जवानांनी प्रत्युत्तर देत हल्ला परतवून लावलाय. माओवाद्यांचं मोठं प्रशिक्षण शिबिर मडवेलीच्या जंगलातून C60 कमांडो पथकांनी उधळून लावलंय. जुना पुणे मुंबई महामार्गावरील घोरावडेश्वर डोंगरावर विवाहितेचा बलात्कार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दीराच्या मुसक्या आवळल्यात. मिताली सोमनाथ धडस असं या मृत महिलेचं नाव आहे. आरोपी हा मृत महिलेचा चुलत दीर आहे. तर अशीच अजून एक धक्कादायक बातमी आहे. सेफ्टी टँक साफ करताना त्यात पडून गुदमरून 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यातील मुखेड या ठिकाणी ही घटना घडली आहे. मुखेड येथील प्राध्यापक सूर्यवंशी यांच्या घरातील शौचालयाची कामगार साफसफाई करत होते. शौचालयाच्या टाकीत ॲसिड टाकण्यात आलं होतं. तर मारुती चोपवाड हा टँकमध्ये उतरला, पण तोल जाऊन तो पडला आणि त्याला वाचवण्यासाठी नागेश घुमलवाड आत उतरला, मात्र तोही ॲसिडमुळे बेशुद्ध झाला. वर असलेल्या मजुरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका चोराला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना शहरातील द्वारका भागातील कन्नमवार पुलाजवळ घडली आहे. कन्नमवार पुलालगत एका इमारतीचे काम सुरू आहे आणि या इमारतीत चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या 4 जणांपैकी एका जणाचा इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते. तर पोलीस अधिक तपास करतात. उल्हासनगर जवळील कल्याण मुरबाड नगर महामार्गाच्या शेजारी एक महिलेला सोनसाखळी चोराने अक्षरशः फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो. सोनसाखळी चोरीचा हा सर्व प्रकार या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. शकुंतला मोर्या असं महिलेचं नाव असून सोनसाखळी चोराने महिलेला बोलण्यात गुंतवून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली आहे. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर मुंब्रा येथून रिजवान नावाच्या एका तरुणाला ATSनं अटक केली आहे. ATS मुंब्रा इथं रिजवानला अटक करायला पोहोचली. रिजवानला अटक करताना गोंधळ घालू लागलाय आणि त्यानंतर जवळचा फोन तोडून त्याने नाल्यात फेकलाय. हा तोच फोन होता ज्याच्या शोधात ATS आली होती. ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आजपासून विदर्भ आणि मुंबई परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात जोरदार पाऊस होईल. त्यानंतर हा पाऊस राज्याच्या उत्तरेकडील बहुतेक भागाला व्यापून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रानंतर पालघर, ठाणे आणि मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. शुभांगी भुतेंनी या संदर्भात माहिती दिली आहे. तर चंद्रपुरात पावसानं हजेरी लावली आहे. अद्याप जलाशय आणि धरणात अल्प पाणी साठा आहे. हा पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय. तर गेल्या अर्ध्या तासापासून पडत असलेल्या कमी अधिक मुसळधार पावसाने जलाशयात पाणीसाठा वृद्धी होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपत आला असताना जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 85% एवढी आहे. राज्यभरात आज MHCETची परीक्षा होती आणि साधारणपणे 4 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आणि त्यासाठी 200हून अधिक परीक्षा केंद्र सज्ज ठेवण्यात आली होती. कोरोना नियमांचं पालन करत परीक्षा पार पडली. गणेश विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्रात 5 मुलं बुडाल्याची माहिती मिळाली आहे. त्यापैकी 2 जणांना वाचवण्यात यश आलंय, तर 3 जण हे बेपत्ता असल्याची माहिती आहे. जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या सहाय्यानं त्यांचा शोध सुरू असून रात्री 9च्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी चिंचवड शहरात गणपती विसर्जनादरम्यान दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीपात्रात गणपती विसर्जनासाठी गेलेले 2 तरुण पाण्यात बुडालेत आणि त्यापैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. तर दत्ता ठोंबरे आणि प्रज्वल काळे असं नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावं आहेत. त्यापैकी प्रज्वल काळे या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली असून शहर असो की ग्रामीण भाग सर्वच ठिकाणचे रस्ते गायब झालेत. शहरातून जाणाऱ्या प्रमुख मार्गावर खड्डे पाहायला मिळत आहेत. खड्ड्यांमधून मार्ग काढताना नागरिकांना नेमका काय त्रास होत असेल आपण या दृश्यातून पाहू शकतो.
मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवेवर पहाटे ओझरडे गावाच्या हद्दीत प्रवासी बसला अचानक आग लागली आहे। या आगीत बस जळून खाक झाली आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने ही बस निघाली होती। आग लागल्याचं समजताच चालकाने गाडी बाजूला घेत सर्व प्रवाशांना खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय। घटनेची माहिती समजताच देवदूत यंत्रणा आणि IRBच्या अग्निशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71व्या वाढदिवशी लसीकरणाचा नवा विक्रम करण्यात आला होता। संपूर्ण देशभरात 2 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले। लसीकरणाचा विक्रम केल्याच्या 2 दिवसातच लसीकरण कमी झाल्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे। इव्हेंट संपलाय असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली। भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंग भाटिया यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। तर राजनांदगाव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंग भाटिया हे 3 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। रमन सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये रजिंदरपाल सिंग भाटिया यांना मंत्रिपद देण्यात आलं होतं। तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत। तालिबान्यांनी राजकारणापासून ते शाळांपर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढलेत। तालिबान्यांनी शाळकरी मुलींना शाळेत स्वतः उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे, मात्र आता या निर्णयाविरोधात तेथील शाळकरी मुलांनी भूमिका घेतली आहे। एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनी देखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला। टीम इंडियाच्या T20 संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विराटने आपल्या चाहत्यांना अजून एक धक्का दिलाय। विराट कोहलीने IPL 2021 नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलाय, तर फ्रँचायझीने रविवारी याची माहिती दिली। कोरोनामुळे स्थगित झालेला IPLचा 2021 हंगाम पुन्हा सुरू झालाय। चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सना दुबईच्या मैदानावर 20 धावांनी मात दिली आहे, तर नाणेफेक जिंकलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना मुंबईसमोर 20 षटकात 6 बाद 156 धावा केल्या। बिग बॉस मराठी 3 मध्ये मराठी कलाकारांसोबतच कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलची तसंच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कोळी गीतांसाठी ओळखले जाणारे गायक दादूस म्हणजे संतोष चौधरीने सहभाग घेतलेला आहे। देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉस मराठी 3 ची पहिली सदस्य आहे।